प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 आहे, एका पेटीत 2 डझन आंबे आहेत, अशा 24 पेटीत एकूण किती आंबे होतील? तर आपल्याला माहीत पाहिजे की 1 डझन म्हणजे किती संख्या होते. तर एक डझन म्हणजे किती वस्तू होतात? तर 12 वस्तू होतात. तर असे किती डझन म्हणते? 2 डझन म्हणते, म्हणून 12 गुणिले 2 म्हणजे किती होणार? इथं 24. ठीक आहे, म्हणजे 24 म्हणजे एका पेटीत किती वस्तू? 24 वस्तू. अशा 24 पेट्या आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ 24 गुणिले 24 आणि 24 गुणिले 24 म्हणजे 24चा वर्ग होते 576. म्हणजे एकूण वस्तू किती आहे? 576. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52 म्हणते, 1 ते 600च्या मध्ये किती पूर्ण वर्ग संख्या आहे ज्याच्या एकक स्थानी 6 येणार? तर पहा, आता याच्यासाठी आपल्याला वर्गसंख्या पाठ पाहिजे. जर वर्गसंख्या आपल्याला पाठ नसणार तर आपण हे काढू शकणार नाही. तर 1 ते 600, तर 1 ते 600च्या दरम्यान आपण वर्गसंख्या पाहू. तर सगळ्यात पहिले एकक स्थानी म्हणजे पहिला अंक, तर सगळ्यात पहिले आपण 4चा वर्ग जर आपण घेतो म्हटलं किती येणार? 16. त्यानंतर 4 त्यानंतर 8चा वर्ग, नाही 4 नंतर 4 झाला, त्यानंतर 16चा वर्ग येणार. 16चा वर्ग येणार 256. त्यानंतर 14चा वर्ग सुद्धा येणार 196. ठीक आहे. त्यानंतर 4चा 16चा 14चा, त्यानंतर वर्ग येणार अजून 6चा वर्ग सुद्धा येणार. 6चा वर्ग सुद्धा किती येणार? 36. त्यानंतर 1 2 3 4, त्यानंतर जर का आपण विचार करतो म्हटलं तर 24. 24चा वर्ग 576. हे सगळे 1 ते 600च्या दरम्यान आहे. म्हणजे 4चा वर्ग येते, त्यानंतर 16चा येते, 14चा येते, 6चा येते, 24चा येते. याच्या एकक स्थानी किती आहे? 6 आहे. अशा एकूण किती संख्या? 1 2 3 4 आणि 5. म्हणजे पर्याय क्रमांक, याच्यात करेक्शन दिलं होतं, पर्याय क्रमांक 2 5. 53. प्रश्न क्रमांक 53 हा काळकाम वेगचा प्रश्न आहे. तर पहा, इथं काय म्हणतात, 4 मुलं आणि 7 मुली. 4 मुलं आणि 7 मुली. 4 मुलं आणि 7 मुली एक काम हे 18 दिवसात पूर्ण करतात. 4 मुलं आणि 7 मुली हे काम किती दिवसात पूर्ण करतात? 18 दिवसात पूर्ण करतात. तर 12 मुलं अधिक 21 मुली, तर 12 मुलं अधिक 21 मुली तेच काम किती दिवसात पूर्ण करणार? तर पहा, काळकाम वेगचा जरी हा प्रश्न असला तरी पहा, सोपी प्रश्न म्हणजे कसा आहे, इथं मुलांची संख्या काय होऊन आली? तिप्पट होऊन आली. मुलींची संख्या काय होऊन आली? तिप्पट होऊन आली. म्हणजे म्हणण्याचा अर्थ, जर का समजा व्यक्ती कमी आहे तर दिवस जास्तच लागणार, आणि व्यक्ती जर का जास्त झाले तर दिवस काय लागणार? कमी लागणार. इथं समजा व्यक्ती तिप्पट होऊन आली, म्हणजे म्हणण्याचा अर्थ मग दिवसाला कितीने भागून द्या? 3 भागून द्या, म्हणजे 3 सख 18. मग व्यक्ती तिप्पट होऊन आले म्हणजे दिवस काय लागणार? म्हणजे वेळ काय लागणार? कमी लागणार. म्हणजे याचं उत्तर किती येणार? 6 दिवस. म्हणजे पर्याय क्रमांक 2 6. 54. प्रश्न क्रमांक 54 म्हणते, इथं 9991 गुणेला 100009 म्हणजे 10,009 यांचा गुणाकार किती म्हणते? पहा, आता याचा जर का आपण साधा गुणाकार जर करतो म्हटलं तर हे करायला थोडासा वेळ लागणार. तर पहा, एक लक्षात घ्या, इथं आपले 10,000 पूर्ण करण्यासाठी इथं कितीची कमी आहे? 9ची कमी आहे. आणि इथं 10,000 मध्ये किती जास्त आहे? 9 काय आहे? जास्त आहे. इथं 9 काय आहे? कमी आहे. तर मग काय करायचं? मग दिलेल्या संख्येला एक वेळा जोडायचा आणि एक वेळा वजाबाकी करायची. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं असं होणार, 10,000 वजा 9, 10,000 वजा 9 गुणेला 10,000 अधिक 9. मग आता याचा काय करणार? आपल्याला गुणाकार करणार. म्हणजे गुणाकार करणार म्हणजे 10,000 गुणिले 10,000 म्हणजे काय होणार? इथं 10,000चा वर्ग. ठीक आहे. मग आता वजाबाकी चिन्ह, 9 गुणिले 9 म्हणजे काय होणार? 9 गुणिले 9 म्हणजे काय होणार? 9चा वर्ग. मग 10,000चा वर्ग जर का आपण काढतो म्हटलं तर हे इथं 4 शून्य आहे, तर 8 शून्य येऊन जाणार. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9चा वर्ग किती होती? 81. याची जर का वजाबाकी करतो म्हटलं तर पर्याय क्रमांक आपला 3 येते. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे 3 आणि 3 6, 1 8 7 आणि 1 8 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला काय येणार? उत्तर येणार. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55, 90च्या मागील 17वी विषम संख्या कोणती? तर 90च्या मागील म्हणते, मागील म्हणजे काय घ्यायला लागेल आपल्याला? मागची घ्यायला लागेल. 17वी विषम. ठीक आहे, विषम संख्या म्हणते 17वी. तर पहा, 17वी विषम म्हणते, मग काय करणार? विषम संख्या म्हणा किंवा समसंख्या म्हणा, विषम संख्या म्हणा किंवा समसंख्या म्हणा, कारण की प्रत्येक 2 समसंख्येत किंवा विषम संख्येत कोणती असो, 17 19 क्रमागत, प्रत्येक 2 क्रमागत समसंख्येत कितीचा फरक असते? 2चा फरक. म्हणजे 17 19 म्हणा किंवा आपण 5 7 म्हणू किंवा 3 किंवा 5 म्हणू, कोणत्याही क्रमागत घ्या, प्रत्येक 2 क्रमागत विषम संख्येत फरक किती असते? 2चा. म्हणजे काय करायचं? आपण 2 न गुणून द्यायचं. 17 गुणिले 2 34.
परंतु हे समसंख्या लिहून काय करायला लागेल, एक वजा करायला लागेल, म्हणजे किती होणार 33, म्हणजे 90 मायनस 33 जर का आपण काढतो म्हटलं किती येणार 57, म्हणजे पर्याय क्रमांक 3 57. नंतर पहा प्रश्न क्रमांक 57 राहुलने 18व्या मॅचमध्ये 90 धावा काढल्यामुळे सरासरी 2ने वाढली, तर 18व्या मॅचची सरासरी किती पहा. आता राहुलने 18व्या मॅचमध्ये 90 धावा काढल्यामुळे सरासरी त्याची 2ने वाढली पहा. आता इथं आपण पर्यायावरून एक वेळा सोडून पाहून मग तुम्हाला मी ट्रिक सांगतो पहा. आता राहुलने 18व्या मॅचमध्ये 90 रन काढल्यामुळे ठीक आहे, त्याची सरासरी कितीनं वाढली म्हणजे 2, तर 18व्या मॅचची सरासरी किती. मग आपण एक काम करू, तर सध्याच्या परिस्थितीत आपण पर्यायावरून जर का आपण घेतो म्हटलं तर 18व्या मॅचमध्ये समजा त्यांना सरासरी 56 रन काढले, समजा पहिलाच जर का पर्याय उचलतो म्हटलं तर 18 गुणिले 56 जर का गुणाकार करतो म्हटलं तर आपल्या इथे 1008. ठीक आहे, मग 18व्या मॅचमध्ये सरासरी किती रन काढले म्हणते ते ना, समजा 56 रन काढले. मग 18व्या मॅचमध्ये सरासरी 56 रन काढले, तर मग त्याच्या अगोदर म्हणजे किती मॅच होती 57 मॅच. हे 18व्या मॅचमध्ये सरासरी कितीनं वाढली आहे 2 वाढली आहे, म्हणजे 17व्या मॅचमध्ये काय होणार 2 कमी होणार, म्हणजे 17 गुणिले काय करायला आपले 54. ठीक आहे, 17 गुणिले 54 याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर याचा गुणाकार येते 1918, याचा गुणाकार येते आपल्याजवळ 1918. याची वजाबाकी करतो म्हटलं तर राहुलने 18 मॅचमध्ये 90 रन काढले होते, म्हणजे 90 येते का आपण पाहू. तर पहा 8 मधून 8 गेले 0, इथं किती झाले, इथं 10, 10 मधून 1 गेला किती उरले 9, इथे किती झाले, इथे झाले 10, 10 मधून 10 गेले 0, म्हणजे आपले 90 रन बरोबर येते. म्हणजे आपण हे जे 56 रन पकडले होते सरासरीचे हे काय आपले 100% बरोबर आहे का नाही, 100% बरोबर आहे, म्हणजे उत्तर काय येणार 56. आता हे झालं बेसिक. आपण याले आपण ट्रिकनं सुद्धा आपण करू शकतो. तर ट्रिकनं जर का करायचं म्हटलं तर पहा लक्ष द्या, तर ट्रिकनं जर का करायचं म्हणतो तर याचं एक सूत्र पहा इथं नवीन मॅचची सरासरी पहा, इथं काय येणार नवीन मॅचची सरासरी, नवीन मॅचची सरासरी बरोबर मूळ सामने नवीन मॅचची सरासरी बरोबर मूळ सामने गुणेला सरासरीतील फरक ठीक आहे, प्लस मायनस धावा. काय येणार प्लस मायनस धावा. ठीक आहे, या ठिकाणी असं येणार. ठीक आहे, नवीन मॅचची सरासरी बरोबर मूळ सामने गुणेला सरासरीतील फरक प्लस मायनस धावा. मग आता लक्षात घ्या, नवीन मॅचची सरासरी आपल्याला काढायची आहे. आपली नवीन मॅचची सरासरी ती काही माहीत नाही, परंतु आपले मूळ सामने 18व्या मॅचमध्ये सरासरी 2 वाढली, म्हणजे पहिले किती 18 मॅच अगोदर किती मॅच होत्या 17 मॅच होत्या, आणि सरासरी काय झाली आपली सरासरी कितीने वाढून आली म्हणते 18व्या मॅचमध्ये सरासरी 2 वाढून आली, म्हणजे 17व्या मॅचमध्ये सरासरी काय होती 2 कमी होती, म्हणजे मग सरासरीतील फरक किती जाऊन आला आपल्याजवळ 2 जाऊन आला, आणि सरासरी धावा काय म्हणजे 2 आता कमी होऊन आला, म्हणजे वजा येणार, आणि त्यानं धावा काढल्या होत्या 90. ठीक आहे, पहा लक्षात म्हणजे असं घ्या की एकूण 18 मॅचची सरासरी विचारली, परंतु 18 मॅचच्या अगोदर मूळ सामने किती होते 17. ठीक आहे, मग 18व्या मॅचमध्ये सरासरी 2 वाढून आली, म्हणजे म्हणण्याचा अर्थ 17व्या मॅचमध्ये सरासरी अगोदर 2 काय असणार कमी असणार, म्हणून काय येणार 2. ठीक आहे 2, मग काय होणार सरासरी इथं कमी होणार, म्हणजे वजा होणार. मॅच धावा किती काढल्या म्हणते 90 धावा काढल्या, म्हणजे किती धावा काढल्या 90 धावा काढल्या. मग आता हे सोडवा, 17 गुणिले 2 म्हणजे किती होणार 34 वजा 90, 34 मधून 90 गेले किती उरून आले 56, म्हणजे म्हणण्याचा अर्थ 18व्या मॅचमध्ये तिची सरासरी रन किती होते 56 रन होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 56. प्रश्न क्रमांक 58, 60 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाची उंची 8 सेंटीमीटर आहे, तर त्याचा पाया किती. तर आपल्याला याच्यासाठी सूत्र माहीत पाहिजे. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ, ठीक आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणेला पाया गुणेला काय येणार उंची. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेले आहे किती 60 दिलेले आहे चौरस सेंटीमीटर, 1/2 पाया माहीत नाही, तर पाया जच्चा तसा, उंची आपल्याला दिलेली आहे 8. ठीक आहे, इथं बेचूक 8 आपल्याला पाया काढायचा आहे, पाया जच्चा तसा इकडे राहणार, हा इकडे गुणाकार इकडे जाणार भागाकारात, म्हणजे 60 भागेला 4 म्हणजे किती येणार 15, म्हणजे पाया किती आला आपला 15, म्हणजे पर्याय क्रमांक 2 पाया 15 सेंटीमीटर. एक्स व वाय हे समचलन आहे, तेव्हा समचलन एक्स बरोबर 2/3 तेव्हा वाय 3/2. जर एक्स बरोबर 7/8 तर वाय बरोबर किती पहा. आता एक्स व वाय काय म्हणते समचलन. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, समचलन आणि एक असते व्यस्त चलन.
चलन, व्यस्त चलन. पहा आता नेहमी विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते का नेमकं काय करायचं, गुणाकार करायचा भागाकार करायचा. तर नेहमी लक्षात ठेवा समचलन म्हटलं तर त्यांचा काय करायचा भागाकार, म्हणजे ती संख्या भागाकाराच्या स्वरूपात असते. आणि व्यस्त चलन जर का म्हटलं तर संख्या कायच्या स्वरूपात असते, गुणाकारच्या स्वरूपात असते. हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. समचलन जर का म्हटलं तर संख्या भागाकारच्या स्वरूपात असते आणि व्यस्त चलन म्हटलं तर संख्या कशा असते, गुणाकारच्या स्वरूपात असते. मग आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे, x व y समचलनात आहे. x व y समचलनात आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपण इथं x/y आणि x/y समचलनात म्हणजे आपण भागाकारच्या स्वरूपात लिहू. म्हणजे हे किती आहे, x/y किती येणार, 2/3. 2/3 बरोबर इकडे किती आहे, 3/2. ठीक आहे, 3/2. मग बरोबर इथं XY ची किंमत किती दिलेली आहे, 7/8. आणि आपल्याला काय काढायचं आहे, इथं y काढायचा आहे. बरोबर आहे. अशी याची मांडणी होणार, भागाकारच्या स्वरूपात आपण मांडणी करतो म्हटलं तर. मग आता काय करायचं, तिरपा गुणाकार, याचा गुणाकाराच्या सोबत याचा गुणाकाराच्या सोबत, म्हणजे इथं 2/3 गुणेला y बरोबर 7/8 गुणेला 3/2. ठीक आहे. मग आता आपल्याला हा y काढायचा आहे, तर y जसच्या तसा ठेवा. हा इकडे गुणाकार तिकडे भागाकारात, म्हणजे बरोबर इथं 7/8 गुणेला 3/2 गुणेला 3/2. ठीक आहे. मग आता याचा गुणाकार करू. इथं 7×3 = 21 गुणेला 3 म्हणजे किती होणार, 63. 8×2 = 16 आणि 16×2 किती होते, 32. म्हणजे आपलं उत्तर y बरोबर किती येणार, 63/32. म्हणजे पर्याय क्रमांक 3 63/32. क्रमांक 60, प्रश्न क्रमांक 60 कंचे भागू बेवचा सोपी प्रश्न आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणते. म्हणजे इथं 35 गुणेला 12, 35 गुणेला 12 गुणेला 6 वजा 4 गुणेला 4. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला संख्या दिलेली आहे. तर आपण याचा गुणाकार न करता तसाच ठेवू, खालचा गुणाकार करू. म्हणजे 35 गुणेला 12 बरोबर 6×3 = 18 आणि इथं होणार 4×4 आपलं 6×3 = 18 आणि 4×4 किती होणार, 16. वजाबाकी चिन्ह, म्हणजे 35 गुणेला 12 भागेला इथे किती येणार, 2. 2 जर काही भागतो म्हटलं तर किती येणार, इथं 6. ठीक आहे. आता 35 गुणेला 6 जर का आपण गुणाकार करतो म्हटलं तर 6×5 = 30, 0 8 आले 3, 6×3 = 18, 18 किती होणार 21, म्हणजे किती होणार 210. आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 210. प्रश्न क्रमांक 61, प्रश्न क्रमांक 61, एका हौदाच्या 6 तोट्या एकदम सोडल्यास ते 3 तासात पूर्णपणे रिकामे होते, तर 4 तोट्या एकदम सोडल्यास ते किती तासात पूर्णपणे रिकामी होणार. पहा लक्षात घ्या. आता 6 तोट्या जर का सोडल्या, 6 तोट्या जर का सोडल्या आपण, 6 तोट्या जर का सोडल्या तर आपले तास किती लागून आला, 3 तास लागून आला. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे मग 4 तोट्या, मग तोट्या किती, 4 तोट्या जर का सोडल्या तर तास किती लागणार. ठीक आहे. 4 तोट्या सोडल्या तर तास किती लागणार, बघ अशी जी मांडणी होणार, साधी सिंपल मांडणी होणार. तर पहा इथं बेत्रिक 6 आणि बेदुनी 4, इथं 3×3 = 9, 9 भागेला 2 म्हणजे किती होणार 4.5, म्हणजे किती तास लागणार, 4.5 तास लागणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 4.5 तास. क्रमांक 62, प्रश्न क्रमांक 62 लसावीचा सोपी प्रश्न आहे, परंतु पॉईंटचा लसावी आहे, म्हणून लक्षात घ्या. इथं 3, इथं पहा लक्षात घ्या, इथं 3, त्यानंतर 2.7, त्यानंतर 0.09. याचा आपल्याला काय काढायचं, LCM काढायचा आहे. तर पहा पॉईंटमध्ये LCM काढण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांचं चुकी होते. तर पहा अशा वेळेस काय करायचं, तर आपल्याला दिलेल्या प्रश्नात सर्वाधिक पॉईंट किती घरानंतर दिले आहे आपण हे लक्षात घ्या. तर सर्वाधिक पॉईंट 2 घरानंतर दिले आहे, म्हणून आपण काय करायचं, जर का 2 घरानंतर दिले आहे तर प्रत्येकाला आपल्याला 100 न गुणाचं. 3 घरानंतर सर्वाधिक पॉईंट दिले असेल तर 1000 न गुणाचं. 4 घरानंतर दिले असेल तर समजा आपण 10,000 न गुणाचं. मग गुणाकार करून घेऊ आपण, 3 गुणेला 100. ठीक आहे. कारण की सर्वाधिक 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून कितीनं गुणला आपण, 100 न. त्यानंतर इथं 2.7 गुणेला 100, त्यानंतर 0.09 गुणेला काय करू आपण, 100. मग आता हे जर का गुणाकार करतो म्हटलं 3 गुणेला 100 म्हणजे इथे येणार 300. त्यानंतर हा जर का पॉईंट काढतो म्हटलं हा 0 कुठून जाईल, म्हणजे इथे किती येणार 270. त्यानंतर हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे इकडचे 2 0 हे 2 घरं काढून टाकन, म्हणजे इथे किती येणार 9. मग 300, 270 आणि 9 याचा आपल्याला काय काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. मग लसावी काढताना अशी रेष मारा. ठीक आहे. मग आपण लसावी काढायचा, मग 3 आपण भागाकार देऊ. 3 100, त्यानंतर 3 9 27 आणि 3 3 9. पुन्हा आपण 3 भाग देतो म्हटलं तर इथं जाणार नाही, परंतु 100 जास्त जसे 3 3 म्हणजे 30 आली तर 3 1 3. पुन्हा आपण 3 देतो म्हटलं, इथं झाले 100, इथं झाले 10, इथं आला 1. आता आपण 10 भाग देऊ. 10 10 100, 1 1. त्यानंतर पुन्हा 10 जर का भाग देतो म्हटलं तर 1 1 1. शेवटी 1 येईपर्यंत भागाकार द्यायला लागते. दिलेल्या इकडच्या डावीकडील जे संख्या आहे सगळ्याचा काय करायचा आपण, गुणाकार करावा लागेल. मग 3 3 9 9 27 आणि 27 आणि 10 10 किती होणार 100, म्हणजे 27 गुणेला 100 म्हणजे किती होणार 2700. म्हणजे याचा LCM किती येणार 2700. परंतु
आपण लक्षात मग शेवटी काय करायचं, आपण शेवटी पहिले सुरुवातीला सर्वाधिक किती घरांतर पॉईंट घेतले होते, 2 घरांतर पॉईंट घेतले होते, म्हणून इथं सुद्धा 2 घरांतर पॉईंट द्या. म्हणजे 2700 2 घरांतर पॉईंट देतो म्हटलं उजवीकडून, तर इथं पॉईंट येणार, म्हणजे आपलं उत्तर काय येणार फक्त 27. म्हणजे पर्याय क्रमांक 4 27. 63 प्रश्न क्रमांक 63. एक वस्तूची छापील किंमत 10% सूट देऊनही विकली तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. जर सूट न देता विकली असती तर छापील किंमत किती टक्के नफा झाला असता? पहा, छापील किंमतीवर किती टक्के नफा झाला असता. तर आपल्याला पहा खरेदी किंमत, तर पहा हे लक्षात घ्या, खरेदी किंमत बरोबर 100 वजा तोटा, 100 वजा तोटा भागेला 100 प्लस काय होणार नफा, 100 प्लस नफा गुणेला काय होणार 100. आता आपल्याला सोडवायचं, आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. मग 100 तोटा किती रुपये होऊन आला, तोटा किती होती 10, सूट म्हणजे तोटा म्हणजे 10% सूट, आणि तरी किती टक्के नफा होते म्हणजे 20% नफा होते, म्हणजे इथे किती होणार 100, आपलं इथे किती होणार 20 गुणेला होणार इथं 100. 100 मधून 10 गेले किती होणार 90, हे होणार आपले 120 गुणेला किती होणार 100. 0 0 कटला, 3 त्रिक 9 3 चौक 12 आहे का नाही, 3 त्रिक 9 3 चौक 12. त्यानंतर 4 1 4 4 25 100 आणि 25 तर किती होणार 75. 25 ते किती होणार आपल्याजवळ 75. मग 25 तरी 75 झाले, म्हणजे 75 काय झाला आपला टोटल एकूण. 1 मिनिट इथं, हां 25 3 त्रिक 9 3 चौक 12 25 तरी 75, 75 रुपये काय झाला एकूण आपली समजा रक्कम आली. तर हे 100 वजा काय होणार शेवटी 75, म्हणजे किती येणार 25%. 25% त्या किमतीवर काय झाला नफा झाला. 1 मिनिट 0 0 कटला, 120 0 0 3 त्रिक 9. 64 प्रश्न क्रमांक 64. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 4 येईल? पहा याची बेसिक पाहू पहिले आपण. 2/5 मध्ये म्हणजे काय होते अर्थ बेरीज. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर काय येणार 4. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपण बेसिक पाहून घेऊ. मग आपण हे जर का सोडवतो म्हटलं 2/5 अधिक यांचा गुणाकार 2x/5 बरोबर किती आला 4. त्यानंतर हे संख्या इथं x ची संख्या, इथं x नाही आहे, म्हणजे ही संख्या आपल्या इकडे जाणं वजाबाकी होईल, म्हणजे 2x/5 बरोबर 4 वजा 2/5. मग हे 2x/5 बरोबर इथं काही नाही म्हणजे 1 आहे, इथं 5 चौक किती होणार 20 वजा 2 भागेला काय होणार 5. मग इथं हे 2x बरोबर इथं 18, इथं 5, इथं काय ना 5 5 कडून गेले 2 9 18, म्हणजे x बरोबर किती आला 9. म्हणजे 2/5 मध्ये 2/5 हे 9 वेळा मिळवा लागन, हे उत्तर काय येणार 4 येणार. त्याचप्रमाणे आता जर का समजा मी तुम्हाला इथं ट्रिक जर का पाहतो म्हटलं तर पहा इथं आपण ट्रिक पाहू. तर आता ह्याच प्रश्नाची आपण ट्रिक पाहू. तर ट्रिक पहा, तर लक्षात घ्या, तर ट्रिकमध्ये काय येणार छेद गुणेला उत्तर भागेला अंश आणि काय येणार वजा 1. मग आपला 2/5 मध्ये छेद किती आहे 5 आहे, उत्तर किती येते 4 येते, म्हणजे गुणेला 4 होणार. आणि 2/5 मध्ये ह्या 2/5 मध्ये अंश किती आहे 2 आहे, आणि शेवटी काय करायचा 1 वजा करायचा, म्हणजे इथं 2 1 2 2 दुनी 4, 5 दुनी किती होणार 10, 10 वजून 1 गेला किती उरते 9. मग अशा प्रकारचा जर का प्रश्न आला तर हे याच्यासाठी काय लक्षात ठेवा, जुगाड लक्षात ठेवा. ठीक आहे, तुमचं उत्तर 100% येते, परंतु अंश आणि छेद काय पाहिजे दोन्हीकडे समान पाहिजे. प्रश्न क्रमांक 66. प्रश्न क्रमांक 66. पुढीलपैकी कोणत्या संख्येने 2 वेगवेगळ्या संख्या विषम संख्येच्या वर्गाच्या वजाबाकीला मोठ्या संख्येने भाग जाईल? कोणत्याही 2 वेगवेगळ्या विषम संख्येच्या वर्गा, कोणतेही 2 वेगवेगळे विषम संख्येचे वर्ग, म्हणजे म्हणण्याचा अर्थ समजा मी इथं 7 घेतो आणि 9 घेतो, 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग किती झाला 81. याच्या वर्गातील फरक जर आपण काढतो म्हटलं पहा, इथं 81 आणि 49, इथून आले 2, इथं आले 1, म्हणजे किती झाले 5, म्हणजे इथे किती उरून आले 32. तर कोणत्याही 2 वेगळ्या विषम संख्येच्या वर्गातील फरकाले नेहमी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे पर्यायापैकी 8 ने भाग जाते, म्हणजे 8 चौक किती होणार 32. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याजवळ काय येणार 3 8. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. प्रश्न क्रमांक 67 मिश्रणाचा प्रश्न आहे. एका 60 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 3:1 आहे. पहा टोटल मिश्रण आहे आपल्याजवळ 60 लिटर, हे 60 लिटरचं टोटल मिश्रण आहे. याच्यात जे गुणोत्तर किती आहे 3:1चं गुणोत्तर, म्हणजे 3:1 म्हणजे किती होणार टोटल मिश्रण 4x, म्हणजे आपण 1x आणि 3x पकडला तर 4x. मग 4x न जर काही आपण भागतो म्हटलं, हे बरोबर किती आहे 60 आहे, म्हणजे x बरोबर किती भेटणार आपल्याजवळ 15. तर इथं 15 त्रिक 45, म्हणजे 15 त्रिक काय होणार 45 आणि 15 1 15. हे कायचं प्रमाण आहे दूध, आणि हे इथं किती येणार दूध आणि इथं काय येणार पाणी. मग आता पुढं काय म्हणते, तर आता 2:1 करण्यासाठी त्यात अजून किती लिटर फक्त पाणी मिळवावे. मग पहा इथं या ठिकाणी दूध
दूध आणि पाणी. मग दूध किती आहे 45, पाणी किती आहे 15. दूध आहे 45, पाणी आहे 15. मग याच्यात किती लिटर पाणी मिळवावं लागेल म्हणजे एक्स. पाणीमध्ये म्हटलं म्हणून पाण्यात मिळवले. जर का समजा दुधात म्हटलं असतं दुधात मिळवले असते तर गुणोत्तर किती होणार 2/1 होणार, म्हणजे 2 यास 1 होणार. मग याचा तिरपा गुणाकार 45 गुणिले 1 म्हणजे 45 बरोबर 15 गुणिले 30 15 दुनी 30. इथं अधिक 2 गुणिले x म्हणजे किती होणार 2x, म्हणजे इथं 15 बरोबर 2x आणि x मग 7.5 लिटर. 7.5 लिटर म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला किती येते 2. 7.5 लिटर म्हणजे x ची किंमत किती 7.5, म्हणजे किती लिटर पाणी मिळवा लागेल 7.5 लिटर पाणी मिळवा लागणार. प्रश्न क्रमांक 68. 25चे 18% बरोबर कितीचे 25%. एकदम सोपी प्रश्न आहे. पहा 25चे म्हणजे गुणेला 18% बरोबर 25चे 18% बरोबर चे म्हणजे गुणेला 25% बरोबर किती, असं त्याचं म्हणणं आहे. मग इथे टक्के तुमचे कुठून जाते 25 कुठून जाते, म्हणजे आपल्याला उरले काय फक्त 18, म्हणजे किती येणार x बरोबर 18, म्हणजे पर्याय क्रमांक 3 18. 69. तुमचा घरचा क्रमांक किती आहे असं विचारले असता तुम्ही उत्तर दिले घरचा क्रमांक म्हणजे 3 अंकी संख्या आहे. 3 अंक उलट क्रमाने लिहिले तर उतरत्या क्रमाने येतात और तयार होणाऱ्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. पहा आता 3 अंकी संख्या म्हटलं उतरत्या क्रमाने उलटे लिहिले तर उतरत्या क्रमाने येतात म्हणते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ समजा आपण पर्याय क्रमांक आपण 1 पकडू तर 3, 5 आणि 8 दिले हे आपण उतरत्या क्रमाने लिहू, म्हणजे 8, 5 आणि 3. दिलेल्या संख्येला 8ने निशेष भाग गेला पाहिजे, तर इथं 53 आहे म्हणजे 8ने निशेष भाग जात म्हणजे पहिलं आपलं उत्तर येणार नाही. मग सरळ आपण उत्तरावर जो पर्याय क्रमांक 4 म्हणजे आपल्याला दिला 2, 3 आणि 8 हे जर का उलट क्रमाने लिहिले म्हणजे 8, 3 आणि 2 हे उतरत्या क्रमाने येतात. गेले जर का 8 भाग दिले तर निशेष भाग जाते का आपण 8 1 8 8 1 8 0 8 चौक 32 म्हणजे किती झाला 104 एवढा भागाकार गेला, म्हणजे 832 पूर्ण निशेष भाग गेला, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 238 आपल्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. 70. एका कपाटातील एकूण पुस्तकाच्या 307 भाग इंग्रजीची पुस्तक आहेत. सर्व पुस्तके मराठीची आहे व उरलेली सर्व पुस्तके मराठी याची, तर मराठीची पुस्तकापेक्षा 35ने जास्त आहे तर कपाटात एकूण पुस्तक किती पहा. आता इथं 3/7 हे पुस्तक कशाचे म्हणजे इंग्रजी, हे पुस्तक इंग्रजीचे आहे. तर उर्वरित मग आपण काय पाहू उर्वरित पुस्तक काय होणार 1 वजा 3/7 म्हणजे उर्वरित किती येणार 7 1 7 7 म्हणून 3 गेले 4/7. उर्वरित पुस्तक हे कशाचे आहे म्हणते, हे जे पुस्तक आहे हे कशाचे पुस्तक आहे मराठीचे पुस्तक. मग पहा इथं म्हणजे म्हणण्याचा अर्थ 7 पैकी 3 पुस्तक इंग्रजीचे आहे आणि 7 पैकी 4 पुस्तक कशाचे आहे मराठीचे आहे, आणि या दोघी पुस्तकातली फरक कितीचा आहे 35चा आहे. मग आता छेद इथं समान आहे म्हणजे वरच्या जे काय होणार वजाबाकी 7 मधून 1 गेला की 7 मधून आपला 4 मधून 3 गेले किती 1 म्हणजे किती दर्शवते 35, 1 म्हणजे किती झाले 35. तर विचार करता कपाटात एकूण पुस्तक किती आहे आपल्याजवळ 7, म्हणून इथं 7 म्हणजे किती म्हणून 35 गुणेला 7 7 5 35 5 असेल 3 7 21 21 आणि 3 किती 24, म्हणजे एकूण पुस्तक किती ते 245 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर नफ्या तोट्याचा सोपा प्रश्न आहे. 4 रुपयांना 5 संत्री याप्रमाणे 30 डझन संत्री विकत घेतली, ती सर्व 5 रुपयाला 4 संत्री याप्रमाणे विकली तर व्यवहारात शेकडा नफा किती. तर पहा आता हे नेहमी लक्षात ठेवा, तर इकडे येणार आपली खरेदी किंमत आणि इकडे येणार वस्तू. ठीक आहे, आता हे सोडवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण हे पद्धत एकदम बेस्ट आहे म्हणून मी ही पद्धत तुम्हाला सांगतो. पहा 4 रुपयांना 5 संत्री खरेदी केली म्हणजे 4 रुपयाची वस्तू किती घेतल्या 5 वस्तू घेतल्या आणि विकताना त्याच वस्तू 5 रुपयाले किती विकल्या 4 याप्रमाणे विकल्या. ठीक आहे, पहिले अशी मांडणी करून घ्यायची. आता मांडणी झाल्यानंतर काय करायचं दिलेल्या संख्येचा गुणाकार तिरपा गुणाकार म्हणजे 4 गुणिला 4 म्हणजे किती येणार इथं 16. ठीक आहे, आणि 5 गुणिला 5 म्हणजे किती येणार 25. मग आता इथं लक्षात ठेवायचं 5 गुणिला 5 म्हणजे किती येणार 25. आता इथं काय लक्षात ठेवायचं तर हे जे आहे तर काय म्हणते 4 रुपयांना 4 संत्री खरेदी केली, हे झालं तुमच्या खरेदी किंमत, हे झाली इकडची खरेदी किंमत आणि वस्तूवरची नेहमी काय होणार विक्री किंमत. म्हणजे 16 रुपयाला खरेदी केली 25 रुपयाला विकून आले म्हणजे किती रुपयाचा नफा होऊन आला 9 रुपयाचा नफा होऊन आला. किती रुपयावर 16 रुपयावर, म्हणजे 16 रुपयावर 9 रुपयाचा नफा टक्के पाहिजे म्हणून गुणिला 100. ठीक आहे, मग हे जर का आपण सोडवतो म्हटलं तर 4 चौक 16 4 25 100 आणि 25 9 225/4 याले जर का आपण भागाकार देतो म्हटलं तर आपल्या पर्यायामधून काय येणार 56.25% काय होऊन आला नफा होऊन आला, म्हणजे पर्याय क्रमांक 2. क्रमांक 72. 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात आणि अनुक्रमे 4 6 8 10 सेकंदांनी वाजतात, तर 30 मिनिटात एकत्रित किती वाजतील. तर पहा अनुक्रमे 4 6
8, 10 आणि 12 अशा क्रमाने वाचतात. तर याचा आपल्याला काय काढणं आहे, एलसीएम काढणं आहे. आणि हे सर्व काय दिलेले आपल्याला सेकंद दिलेले आहे. याचा एलसीएम काढतो म्हटलं किती येते, 120 सेकंद येणार. 120 काय येणार, सेकंद येणार. तर 30 मिनिटात, तर आपल्याला 30 मिनिटाचा वेळ विचारला आहे. म्हणून हे 120 सेकंद याला सुद्धा आपल्याला सेकंद मिनिटात रूपांतर करायचं असेल तर याला 60 न भागा, 0 0 कटला, 6 1 6, 6 2 12 म्हणजे आपल्यावर किती झाले, 2 मिनिटं. असे एकूण किती मिनिटं आहेत, 30. असे एकूण किती मिनिटं आहेत, 30. आणि प्रत्येक 2 मिनिटांना एक वेळा वाजते म्हणून 2 भागून द्या. म्हणजे बे 15 किती झाले, 30. म्हणजे किती झाले, 15. पण सुरुवातीला 1 घंटा वाजते म्हणते ना, 6 घंटा सुरुवातीला एकत्रित वाजतात. सुरुवातीला एकत्रित वाजतात म्हणून काय करायला लागेल, पहिले 1 प्लस करायला लागेल. म्हणजे 15 किती झाले, 16. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 किती येणार, 16. 73. चैतालीने एक कर्ज 2 वर्षासाठी 8% दराने, 3 वर्षासाठी 9% दराने आणि उर्वरित वर्षासाठी 15% दराने घेतले. जर तिने 10 वर्षाचे एकूण व्याज 35,400 भरले असेल तर कर्ज घेतलेली रक्कम किती, पहा. सोपे प्रश्न आहे. तर 2 वर्षासाठी किती टक्के दर म्हणते, 2 वर्षासाठी 8% दर म्हणते. त्यानंतर 3 वर्षासाठी 9% दर म्हणते. म्हणजे टक्के म्हणजे भागेला आपण लिहून घेऊ, तर भागेला 100 लिहून घेऊ. बरोबर. उर्वरित वर्षासाठी म्हणजे हे 2 वर्ष, हे 3 वर्ष आणि एकूण वर्ष किती दिलं होतं आपल्याला, 10 वर्ष. म्हणजे उर्वरित वर्ष किती आहे, 5 वर्षासाठी. 5 वर्षासाठी 15% दराने जर का घेतले तर यायले एकूण कर्ज किती भेटून आला, अधिक एकूण कर्ज किती भेटते, एकूण कर्ज भेटते 35,400 रुपये कर्ज भेटते. तर आपल्याला सोडवणं आहे. म्हणजे 8 दुनी 16/100 अधिक 9 त्रिक 27/100 अधिक 15 पाची 75/100 आणि हे बरोबर आहे 35,400. याची जर का आपण बेरीज करतो म्हटली तर 100 जसच्या तसा, कारण की छेदात समान आहे. मग आता याची बेरीज करतो म्हटलं इथं 75, 27 आणि 16. ठीक आहे. इथं 6 आणि 5 11, 11 आणि 7 1808, आजचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10 आणि 11 म्हणजे किती झाले, 118. म्हणजे 118 बरोबर किती दिले आपल्याला, 3540. ठीक आहे. तर 100 म्हणजे आपल्याला किती, तर मग इथं काय होणार, 35,400 गुणेला 100 भागेला किती होणार, 118. तर आपल्या इथं लक्षात येते की ही 118ची किती पट आहे, 18 त्रिक 54 म्हणजे 3 पट आहे. हे 3 आणि हे 2 शून्य, हे 2 शून्य म्हणजे आपल्या 3 वर किती शून्य, 3 वर टोटल 4 शून्य म्हणजे किती येणार, 30,000. म्हणजे कर्ज घेतलेली रक्कम किती होती, 30,000. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 74. एका दुकानदाराने छापील किमतीवर 30% सूट देऊन सुद्धा त्याच्या वस्तू किमतीवर 60% नफा होतो. जर त्या वस्तूची खरेदी किंमत 700 रुपये असेल तर छापील किंमत किती. ठीक आहे. मग वस्तू किंमत, खरेदी किंमत दिलेली आहे. मग आपली छापील किंमत काढायची आहे. मग इथं लक्षात घ्या, याचं एक सूत्र निर्माण होते. तर इथं छापील किंमत, इथं आपण छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणेला 100 अधिक म्हणू आपण नफा भागेला भागेला तोटा वजा काय होणार, 100. मग एक वस्तूची छापील किंमत किती आहे, 30% सूट दिली. मग छापील किंमतीवर 30% सूट दिली. मग खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे. वस्तूची खरेदी किंमत किती, इथं 700, 30% सूट दिली म्हणजे 100. म्हणजे इथं 30 वजा काय होणार, 100. आणि इथं नफा किती टक्के नफा होतो, तरी 60% नफा होतो. म्हणजे 100 अधिक किती होणार, 60. हे जर का सोडवतो म्हटलं इथं 700 गुणेला हे 160 भागिले ते किती येणार, 70. हा 0 0 कटला, 7 1 7 म्हणजे 16 गुणेला 1 म्हणजे होते 16. आणि हे किती शून्य येऊन आले, त्याच्यावर 2 शून्य म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती येणार, 1600. म्हणजे पर्याय क्रमांक 1. लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फ्या 6 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे लावल्यास एकूण किती झाडं लागतील, पहा. 1.2 किलोमीटर, 6 मीटर अंतर आहे म्हणते. पहा, 1.2 किलोमीटरचा काय हा रस्ता आहे आणि प्रत्येक 6 मीटरच्या अंतरावर, प्रत्येक 6 मीटरच्या अंतरावर काय लावले, झाडे लावले. तर 1.2 किलोमीटरचं आपल्याला काय करायला लागेल, मीटरमध्ये रूपांतर करायला लागेल. मग 1.2 किलोमीटर बरोबर आपले किती होणार, 1.2 गुणेला काय करून द्या, 1000. कारण की 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर होते. मग हा जर का पॉईंट काढतो म्हटलं, इकडचं एक शून्य कटून जाणार. म्हणजे आपल्याला किती येणार, 1200 काय होणार, हे मीटर येणार. प्रत्येक 6 मीटरवर लावणार म्हणजे भागीला किती येणार, 6. 6 1 6, 6 2 12 म्हणजे किती मीटर झाले, म्हणजे एकूण 200 मीटर, 200 मीटरवर झाडं लागणार. ठीक आहे. मग याच्यात काय करावं लागते, शेवटी 1 प्लस करावं लागते. कारण की पहिला झाड जेव्हा पकडणार आणि दुसरा झाड तेव्हाच आपल्या याच्यातला मनातला नंतर 6 मीटरचा येणार ना. 200 अधिक 1 म्हणजे किती येणार, 201. असे काय आहे, दुतर्फा आहे. दुतर्फा आहे म्हणून किती करावं लागेल, गुणेला 2 म्हणजे 402 झाडं लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक 4 402. क्रमांक 77. प्रश्न क्रमांक 77. एका परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी नापास झाले, 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 90% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले, पहा. इथं लक्षात घ्या. तर 40% विद्यार्थी काय झाले, परीक्षेत नापास झाले, है ना. 40% काय होऊन आले, इकडे नापास होऊन आले.
त्यानंतर 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. 30% विद्यार्थी समजा मराठी भाषा होती आणि 30% विद्यार्थी काय झाले इंग्रजीत नापास झाले. इंग्रजीत नापास झाले. दोन्ही विषयात 90% पास झाले. पहा आता इथं लक्षात घ्या, 40% पास होऊन आले, 30% नापास होऊन आले, परंतु दोन्ही विषयात किती दिलेले आहे? 90% दिलेले आहे. तर मग आपण इथं काय करू, हे नापास आहे तर याला सुद्धा आपण पास करू. 40% नापास म्हणजे म्हणण्याचा अर्थ 60% काय होणार? पास. ठीक आहे. आता इथं या ठिकाणी 30% नापास म्हणजे म्हणण्याचा अर्थ 70% काय होणार? पास. आता याची करा बेरीज. मग 7 आणि 6 घेऊन 130% काय होऊन आले? पास. आणि दोन्ही विषयात पास किती होऊन आले? 90%. तो 90% इथं लिहून घ्या. ठीक आहे. मग आता याची काय करायची? बघा, पास मधून पास गेले, पासच भेटन. मग 90 मधून 130 मधून 90 गेले, किती टक्के होऊन आले? 40% काय भेटणार आपल्याला? पास. विचारलं का आपल्याला? पास होणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या किती टक्के येणार? 40% येणार. अनिलने भागाकाराच्या उदाहरणात 3 ऐवजी 8 भाजक घेतल्यामुळे उत्तर 15 आले. पहा आता संख्या कोणती होती माहित नाही. समजा संख्या x होती आणि 3 ऐवजी भाजक काय घेतला म्हणते? 8 घेतला, तर उत्तर किती आलं म्हणते? 15 आलं. मग हा भागाकार घेताना गुणाकार म्हणून x बरोबर 15 गुणिले 8 म्हणजे किती होणार? 120. म्हणजे x बरोबर किती आला? 120. मग आता मूळ उत्तर काय म्हणते? मग 3 पाहिजे होतं, मग इथं काय लिहायचं? भागेला 3. म्हणजे 3 1 3 3 12 म्हणजे उत्तर काय येणार? 40. म्हणजे पर्याय क्रमांक 2 40. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी विसंगत घटक शोधा म्हणते. विसंगत घटक आपल्याला शोधणं आहे. आता आपल्याला दिलं आहे 2 2 9 28 65 126 आणि 216. मग यामध्ये विसंगत घटक म्हणजे काय आहे? समजा 1 चा घन प्लस 1 म्हणजे काय होते? 1 चा घन 1 प्लस 1 म्हणजे होणार 2. मग आता इथं काय दिलेलं आपल्याला? 9 दिलेला आहे ना. मग 9 दिलेला आहे म्हणजे 2 चा घन प्लस 1 म्हणजे किती होणार? 8 प्लस 1 म्हणजे किती होणार? 9. मग ह्याचप्रमाणे जर का आपण टिंब चालत बसलो तर इथं 216 जर का आपण इथं या ठिकाणी जर का करतो म्हटलं तर काय ते 6 चा घन किती होते? 216 प्लस 1 पाहिजे होता, म्हणजे इथं किती पाहिजे होतं? 217. परंतु इथं 216चा आहे, म्हणून विसंगत घटक कोणता येते? 216. पुढचा प्रश्न क्रमांक 81. दर 4 मीटर अंतरावर एक झाड, यानुसार 1 किलोमीटर अंतरामध्ये एकूण किती झाडे लागतील? पहा याचं सूत्र पहा. म्हणजे सूत्र म्हणजे करण्याची एक सोपी पद्धत. एकूण झाडे, ठीक आहे, एकूण झाडे बरोबर इथे येणार एकूण अंतर. एकूण झाडे बरोबर एकूण अंतर भागेला 2 झाडादरम्यान अंतर. झाडादरम्यानचे अंतर प्लस काय होणार? 1. मग एकूण झाडं किती आहे? तर एकूण झाडामध्ये एकूण अंतर किती आहे? 4 मीटर. याप्रमाणे 1 किलोमीटर अंतरावर एकूण अंतर किती आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे आपण मीटरमध्ये रूपांतर करतो म्हटलं म्हणजे किती? 1000 मीटर आहे का नाही? 4 मीटर अंतरावर काय प्रत्येक झाड आहे म्हणजे भागेला काय येणार? 4. 4 नंतर काय भागतो म्हटलं तर 4 25 100 म्हणजे किती झाले? इथं 4 25 100 म्हणजे किती झाले? 250 प्लस 1 म्हणजे किती येणार? 251. म्हणजे एकूण झाडं किती लागणार? 251. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 82. तर आपल्याला दिलेलं आहे CAMAL बरोबर किती दिलेलं आहे? 34. त्यानंतर TIGER बरोबर किती दिलेलं आहे? 59. तर त्याचप्रमाणे जर आपण विचार करतो म्हटलं ELEPHANT म्हणजे बरोबर किती? तर आपण इथं काय करू? आपण इथं अल्फाबेटची बेरीज ते येते का? अंक येते का? तर आपण पाहू. तर पहा इथं C बरोबर होते 3, A बरोबर होते 1, M बरोबर होते 13, A बरोबर 1, L बरोबर किती होते? 12. याची बेरीज करतो 34 का पाहू आपण. तर 12 आणि 1 13, 13 आणि 13 26, 26 आणि 1 12 आणि 1 13, 13 आणि 13 26, 26 आणि 1 27, 27 आणि 3 किती झाले? 1 मिनिट. प्रश्न CAME आहे. इथं काय आहे? E आहे. ठीक आहे. CAMEL आहे. ठीक आहे. मग E म्हणजे किती होणार? 5. म्हणजे पहा इथं 12 आणि 1 13, 13 आणि 13 26, 26 आणि 6 किती झाले? 29, 29 अधिक 5 किती आले? 34. म्हणजे 34 बरोबर आला. मग ह्या ठिकाणी तेच येते का? पहा मग इथं T बरोबर काय येणार? 20, I बरोबर 9, G बरोबर 7, E बरोबर 5, R बरोबर 18. याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं किती ते 59 येते. मग त्याचप्रमाणे याची सुद्धा बेरीज करा. E बरोबर 5, ठीक आहे. त्यानंतर L बरोबर किती येणार? 12, त्यानंतर 5, त्यानंतर P 16, H किती येणार? 8, A बरोबर किती येणार? 1, N बरोबर 14 आणि T बरोबर किती येणार? 20. याची सगळ्याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर पर्यायामध्ये दिलेलं आहे 81. म्हणजे पर्याय क्रमांक 2 81. प्रश्न क्रमांक 84. एक माणूस यात्रेला चालला असता त्याला यात्रेहून परत येणारे 9 पुरुष आणि 9 बायका. आता काय भेटले? 9 पुरुष अधिक 9 महिला
भेटल्या आणि पुरुषाच्या कडेवर एक मुलगा, पुरुषाच्या कडेवर एक मुलगा म्हणजे किती झाले? 9 मुलं आहे ना, म्हणजे किती झाले? 9 मुलं झाले. व बायकाच्या कडेवर व पाठीवर एक एक म्हणजे हे किती होऊन जाणार? 18 आहे ना, 18 मुलं होऊन जाणार. तर एकूण किती जण भेटले? म्हणजे आता याची बेरीज करतो म्हटलं, 9 1 9, 9 3 18, 9 3 27 आणि हे 27 अधिक 18 म्हणजे 8 आणि 7 15 5 हातच्या आले 1 म्हणजे किती होणार? 45 म्हणजे पर्याय क्रमांक 3 45. 85 प्रश्न क्रमांक 85 आपली आकृतीचा प्रश्न दिलेला आहे. तर अशा प्रकारे ही आकृती आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आकृती आहे. तर आपण आकृती काढून घेऊ. तर लक्षात घ्या, हे आकृती अशा प्रकारे आहे आणि याच्यात आपल्याला विचारलं आहे त्रिकोणाची एकूण संख्या किती. मग आता पहा, हा जर का एक कॉलम जर का आपण पकडतो म्हटलं फक्त हा एक कॉलम, तर 1 2 3 4 अंक देऊन द्यायचे. अंक दिल्यानंतर टोटल अंक किती झाले? 4. त्याची दुप्पट करायची, 4 दुनी 8 म्हणजे एका कॉलममध्ये किती येणार? 8. ह्याही कॉलममध्ये होणार 8, ह्याही कॉलममध्ये 8 आणि ह्याही कॉलममध्ये 8 म्हणजे 8 चौक किती झाले? हे 32 झाले. त्याच्यानंतर काय होते? त्यानंतर जिथं हा कॉलम एकत्र येते, ठीक आहे, जिथं हा कॉलम एकत्र येते त्या एकत्रित कॉलमच्या ठिकाणी 2 त्रिकोण तयार करते. म्हणजे पहा, इथं हा एक त्रिकोण तयार होणार आणि इथं हा एक असा त्रिकोण तयार होणार. म्हणजे इथं 2 झाले, इथं 2 झाले, इथं 2 झाले म्हणजे एकूण किती झाले? 6 म्हणजे 32 आणि 6 किती होणार? 38 म्हणजे पर्याय क्रमांक 3 38. प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86 गडालेला अंक शोधणं आहे. म्हणजे आपल्याला दिलेला आहे इथं 1 12 33 64 प्रश्नार्थक चिन्ह आणि 156. मग आता काय झालं? इथं 1 मध्ये प्लस केलेलं आहे 11, इथं पुढं प्लस केलेलं आहे 21, त्याचप्रमाणे इथं प्लस केलेलं आहे 31, त्याचप्रमाणे इथं प्लस करा 41 म्हणजे 4 ने किती झाले? 5 आणि 6 4 किती झाले? म्हणजे 105 आणि पुढे जर का 51 प्लस केलं तर किती येणार? 156 म्हणजे पर्याय क्रमांक 3 105. प्रश्न क्रमांक 87. एका व्यक्तीने त्याच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला काही मित्रांना बोलावले. त्यात काही मुलं व काही महिला आहेत, काही पुरुष आणि काही महिला आहेत. प्रत्येक पुरुषाला 5 चॉकलेट आणि प्रत्येक महिलेला 10 चॉकलेट दिलेत. पार्टीमध्ये महिलाची संख्या पुरुषाच्या संख्येपेक्षा 2ने जास्त होती. त्या व्यक्तीने 110 चॉकलेट वाटले तर पार्टीमध्ये एकूण पुरुष व महिलेचे गुणोत्तर किती? मग पहा, इथे लक्षात घ्या, तर इथं काय? पुरुष आहे, इथं पुरुष आहे आणि इथं कोण आहे? स्त्री आहे. तर काय म्हणते? महिलाची संख्या पुरुषापेक्षा 2 जास्त. म्हणजे समजा आपण पुरुष पकडू x, तर हे काय होणार? 2 जास्त म्हणजे x अधिक काय होणार? 2. मग पुढं समोर जर का वास्तव म्हटलं, त्या व्यक्तीने प्रत्येक पुरुषाला 5 चॉकलेट व महिलेला 10 चॉकलेट. झाली का नाही बेईमानी? महिलाला किती चॉकलेट दिले? म्हणते 10 आणि पुरुषाला किती चॉकलेट दिले? 5च चॉकलेट दिले. मग काय होणार? x गुणिला 5 आणि महिलेला किती चॉकलेट दिले? 10 चॉकलेट दिले म्हणजे x अधिक 2 गुणिला किती येणार? 10. ठीक आहे, आणि हे असे एकूण त्याने 140 चॉकलेट वाटले. म्हणजे एकूण 140 चॉकलेट वाटले म्हणजे अधिक हे बरोबर किती ना? 140. बस आपल्याला सोडवणं आहे. तर 5 गुणिला x म्हणजे 5x बरोबर इथं 10 गुणिला x म्हणजे इथं 10x अधिक 10 दुनी किती होणार? 20 बरोबर येणार 140. मग 10 आणि 5 किती होणार? 15x बरोबर हा 20 इकडे जातो म्हटलं किती येणार? 120. x बरोबर किती येणार? 8. x बरोबर किती आला? 8. तर x बरोबर 8 आला म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी आपण किती लिहून घेऊ? इथं पुरुषाच्या ठिकाणी 8 येणार आणि महिलाच्या ठिकाणी 8 आणि 2 किती झाले? 10. गुणोत्तर जर काढतो म्हटलं तर 2 चौक 8 2 पंच 10 म्हणजे गुणोत्तर किती येणार? 4 यास 5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 4 यास 5. प्रश्न क्रमांक 88. माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, नंतर डावीकडे वळून 10 मीटर गेलो. पहा, आता हे जर का 16चं असेल तर एक ट्रिक सुद्धा यायची, पण पहा लक्षात घ्या, जर का आपण ट्रिक जर का पाहायचं म्हटलं तर इथे येणार उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. तर घड्याळाच्या दिशेनं आपण दिशा लिहून घेऊ. तर या ठिकाणी येणार उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व आणि काय येणार? पश्चिम. तर लक्षात ठेवायचं, विरुद्ध दिशा काय होणार? विरुद्ध दिशा काय होते? कटतात. तर पहा, मी माझ्या घराच्या पूर्व दिशेकडे तोंड करून उभा आहे, त्यानंतर डावीकडे 10 किलोमीटर गेलो. आता पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, डावीकडची बाजू म्हणजे कोणती आहे? डावीकडे 10 किलोमीटर गेलो म्हणजे किती? उत्तरेला गेलो 10 किलोमीटर म्हणजे उत्तरेला 10 लिहून घ्या. त्यानंतर उजवीकडे वळून 5 गेलो, मग उत्तरेपासून उजवीकडे वळून 5 गेलो म्हणजे पूर्वेला किती गेलो? 5 गेलो म्हणजे पूर्वेला 5 लिहून घ्या. त्यानंतर दक्षिणेकडे 5 गेलो, मग दक्षिणेकडे 5 लिहून घेतले. त्यानंतर तिथून तो 5 मीटर पश्चिमेला गेला, तिथून तो 5 मीटर पश्चिमेला गेला, ते 5 मीटर लिहून घेतले. तर माझ्या घरापासून आता मी कोणत्या दिशेला आहे? मग आपण या सगळ्या दिशा लिहून घेतल्या. तर लक्षात घ्या, विरुद्ध दिशा हे कटते. तुम्हाला आताच सांगितलं, म्हणजे दक्षिण पूर्व ही दिशा, दक्षिण आणि पश्चिम दिशा कुठून जाईल? म्हणजे 5 5 कुठून जाते? मग त्यानंतर आपल्याला उरले किती? उत्तरेचे 10 आणि पूर्वेचे
5 म्हणजे 10मधून 5 गेले आपल्याला उरले किती 5. उरले कोणते 5 हे मग उत्तर दिशेचे 5 उरले. मग उत्तर दिशेचे 5 उरले म्हणजे आपल्याजवळ शेवटी उत्तर काय आलं 5 किलोमीटर उत्तर दिशा. म्हणजे आपलं उत्तर काय येणार उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक संबंधित अचूक आकृती घटक निवडा. तर पहा आपल्याला इथं दिलेला आहे शिक्षिका, इथं दिलेला आहे शिक्षिका, त्यानंतर आई आणि त्यानंतर दिलेला आहे स्त्रिया. तर हे सोडवायचं कसं. तर पहा पर्यायामध्ये 3 मध्ये दिलेला आहे. समजा हा एक घटक दिलेला आणि त्या ह्या घटकात 2 घटक समाविष्ट आहे आणि दोन्ही घटक एकत्रित आहे. तर पहा इथं हा जो सगळ्यात वरचा घटक काय होणार स्त्रिया होणार. ठीक आहे. कारण की आता हे जर समजा आपण आतमधले काय पकडतो म्हटलं शिक्षिका आणि हे काय पकडतो आपण आई. तर आता काही आई हे शिक्षिका असू शकते आणि काही शिक्षिका आई असू शकते. परंतु आई आहे जर का एखादी व्यक्ती आई आहे म्हणजे ते काय महिला आहे हे तर 100% आहे ना. आई आहे म्हणजे काय महिला. मग तुम्ही येले समजा आकृती तुम्ही अशा प्रकारे समजा येले तुम्ही स्त्रिया नाही पकडू शकत आणि येले तुम्ही काय पकडू शकत येले तुम्ही शिक्षिका आणि बाहेर समजा तुम्ही आई पकडू शकत नाही. आता प्रत्येकच स्त्रिया आई आहे असं नाही ना है ना. प्रत्येकच स्त्री आई असणार काय कारण की प्रत्येकाचं लग्न झालेलं आहे काय असं नाही ना. मग लग्न झाल्यानंतरच आई होणार ना. म्हणून हे आकृती चुकीची होणार. म्हणजे बाहेरची जी आकृती येणार ते काय दर्शवणार स्त्रिया दर्शवणार. स्त्रियामध्ये घटक कोणता येते एक शिक्षिका आणि आई हा दोन्ही घटक आहे ते स्त्रियाच्या आतमध्ये येते. मग पर्याय क्रमांक 3 आणि बाहेरचा जो सर्कल आहे तो दर्शवणार स्त्रिया आणि आतमधले 2 सर्कल शिक्षिका आणि आई दर्शवणार. म्हणून पर्याय क्रमांक 3. 90 जर परवा सोमवार आहे तर आजपासून 50 आठवड्यानंतर कोणता दिसणार. पहा किती भारी प्रश्न आहे पण सेकंदात सोडवले जाते पण तुम्हाला माहित असला पाहिजे. पहा जर परवा काय म्हणते परवा सोमवार आहे तर मग परवाच्या अगोदर मग काय येणार उद्या आहे ना. इथं काय येणार उद्या. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्या ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार आज. म्हणजे आज उद्या आणि परवा. जर परवा सोमवार होता तर मग समजा परवा सोमवार होता म्हणजे उद्याच्या तारखेत मग इथं कोणता येणार मग रविवार. मग आज कोणता येणार मग शनिवार. ठीक आहे. मग पुढं काय म्हणते तर आजपासून 50 दिवस. मग आजपासून 50 दिवस. मग लक्षात ठेवा कोणताही दिवस 7 दिवसानंतर तोच दिवस येते. म्हणून 50 दिवस म्हणू 50 आठवडे म्हणू 50 वर्ष म्हणू तर याला नेहमी कितीनं भागायचा 7नं भागायचा. म्हणून 50 भागेला 7 7 49 म्हणजे उरला किती 1. मग शनिवारपासून 1 दिवस जर का समोर जातो म्हटलं तर मग कोणता वार येते रविवार. म्हणजे आजपासून 50 आठवडे नंतर कोणता दिवस असणार रविवार. म्हणजे पर्याय क्रमांक 2. क्रमांक 91 एका मिनिटाला 120 सेकंदात किती अंश फिरते. सेकंदात मिनिट काटा 120 सेकंदात किती अंश फिरते. मिनिट काटा पहा. आता जर का आपण इथं घड्याळ काढतो म्हटलं तर इथं 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11 अशा प्रकारे आपण घड्याळ काढले. तर लक्षात घ्या प्रत्येक 2 तासाच्या दरम्यान इथं तुम्हाला बारीक बारीक काही समजा रेषा दिलेल्या असते आणि या प्रत्येक रेषेच्या दरम्यान 6 अंशाचं अंतर असते. किती अंशाचं अंतर असते 6 अंशाचं अंतर असते. आणि अशा रेषा 4 म्हणजे गॅप किती म्हणतात ती 5 म्हणजे एकूण अंतर किती होणार 30 अंशाचं अंतर होणार. एकूण अंतर किती होणार 30 अंशाचं. आणि मिनिट काटा पहा इथून इथपर्यंत समजा मिनिट काटा आहे. हा मिनिट काटा 2 वर होता 2 वरून चालत कुठं आला 3 वर आला. म्हणजे मिनिट काटा 2 वरून 3 वर चालत आला म्हणजे किती मिनिटं झाले 5 मिनिटं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो 2 पासून 3 पर्यंत मिनिट काटा चालत आला तर 5 मिनिटात किती अंश चालला 30 अंश चालला. तर एका मिनिटात किती अंश चालणार तर 30 भागेला 5 म्हणजे 5 सक 30 म्हणजे एका मिनिटात किती अंश 6 अंश. मग एका मिनिटात 6 अंश तर 2 मिनिटात किती येणार 6 6 12 म्हणजे किती येणार उत्तर 12 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 4. दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा किती वेळा ओलांडेल. दुपारी काय म्हणते 1:30 म्हणजे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. दुपारी 1:30 पासून तर किती म्हणते तर 7:30 वाजेपर्यंत 1:30 ते 7:30 म्हणजे 1:30 इथं वाजले 7:30 तर एकमेकांना किती वेळा ओलांडण पहा. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे टोटल तास किती झाले 6. आणि मोजणीच्या दरम्यान आपल्याला कसं आहे एकमेकांना ओलांडणार म्हणजे म्हणण्याचा अर्थ मोजणी दरम्यान 6ची वेळ वजा करायला लागते. म्हणजे 6 वजून 1 गेला किती उरले 5. म्हणजे पर्यायामध्ये काय येणार 3. पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न क्रमांक 93 आपल्याला दिला लोह बरोबर Fe तर चांदी बरोबर किती येणार. चांदी बरोबर किती तर पहा इथं लोहाची संज्ञा येते Fe तर चांदीची संज्ञा येते Ag. मग अशाच प्रकारे काय दिला Na म्हणजे काय होते सोडियम. Na म्हणजे काय होते सोडियम म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा आहे. त्यानंतर पोटॅशियमसाठी आपण काय वापरला जातो त्यानंतर पोटॅशियम. त्यानंतर प्लॅटिनमसाठी आपण PT वापरतो. त्यानंतर सोन्यासाठी आपण Au हे वापरतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 96 तर AWAY बरोबर WAYA त्यानंतर MEEI
MEET EEEE TM HAVE AVEH त्यानंतर LI KILE. आता हा प्रश्न सोडवायचा आहे. तर पहा इथंच काय झालेला आहे, हा जो दुसऱ्या क्रमांकाचा शब्द आहे हा पहिल्या ठिकाणी आला, इथंही हा दुसऱ्या क्रमांकाचा शब्द पहिल्या ठिकाणी आला, इथंही हा दुसरा शब्द पहिल्या ठिकाणी आला, परंतु इथचा दुसरा शब्द हा दुसऱ्या ठिकाणी गेला. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 4 काय चुकीचा आहे. बाकी ह्या तिन्हीमध्ये सारखा बदल आहे, फक्त चौथ्यामध्ये सारखा बदल नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 97 प्रश्न क्रमांक 97 विसंगत घटक ओळख म्हणजे प्रश्न आकृतीतील चिन्ह ओळखा म्हणते. तर आपल्याला दिलेला आहे 5 4 आणि इथं पर्यायामध्ये इथं दिलेला आहे 5 4 आणि 39, इथं दिलेलं आहे 10 3 आणि इथं दिलेलं आहे 59 9 3. इथं प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे किती. तर मग पहा काय दिलेलं आहे इथं 5 गुणेला 4 5 गुणेला 4 म्हणजे किती होणार 5 चूक 20 आणि याची काय केली दुप्पट म्हणजे किती झाले 40 वजा 1 केला किती होणार 39. या ठिकाणी तसं 10 गुणेला 3 म्हणजे होते 30 30 गुणेला 2 म्हणजे 60 60 वजा 1 इथं 9 गुणेला 3 म्हणजे किती होणार 9 त्रिक 27 27 दुनी 54 54 वजा 27 दुनी 54 आणि 54 वजा 1 म्हणजे किती होणार 53. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 53 करेक्शन करून दिलं होतं. 98 ABCDEF हे वर्तुळाकार त्याच क्रमाने मेजभोवती बसलेले आहे. तर आपण एक वर्तुळ काढून घेऊ. एक वर्तुळ जर आपण काढतो म्हटलं तर किती व्यक्ती आहे ABC 3 आणि 3 6 व्यक्ती आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 व्यक्ती बसलेल्या आहे. वर्तुळाकार मेजभोवती बसलेल्या आणि चेहरा आतमध्ये आहे म्हणजे आपल्याला बाण कुठं दाखवा लागेल आतमधल्या दिशेने दाखवा लागेल. ठीक आहे. मग याचप्रमाणे बसल्या म्हणजे आपण ABCDE आणि F याप्रमाणे आपण बसून दिले. तर A आणि C आपापसात आपली जागा बदलतात. A आणि C म्हणजे इथं कोण येणार C येऊन जाणार म्हणजे इथं पहिले कोण होता A याच्या जागेवर कोणाला C इथं C होता Cच्या जागेवर कोण येऊन जाणार A आणि C आपापली जागा बदलतात. F E आणि F नंतर व त्यांची परस्पर जागा बदलतात. E आणि F इथं कोण येणार E येणार आणि इथं कोण येणार E आणि F ABC अच्छा इथं एक मिनिट चूक झाली. तर ABC इथं काय होतं D इथं काय येणार E आणि इथं काय येणार F. तर पहा मग आता पुढं प्रश्न पहिलेपासून तर A आणि C आपली जागा बदलतात म्हणजे इथं काय येणार C आणि इथं कोण येणार A. त्यानंतर E आणि F काय बदलतात आपली जागा बदलतात. तर D जवळ कोण असेल म्हणते. मग D जवळ कोण असेल मग D जवळ जर का आपण पर्यायामध्ये विचार करतो म्हटलं तर काय येणार इथं A येणार किंवा कोण येणार F येणार. मग पर्यायामध्ये F तर नाही आहे परंतु A आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय येणार A. घटक ओळखा 4 2 8 3 8 4 3 2 त्यानंतर 1 9 7 5 1 5 7 9 त्यानंतर 7 3 1 9 1 7 9 3 त्यानंतर 3 1 5 2 5 3 2 1. ठीक आहे. तर आता या ठिकाणी तसंच प्रमाणे झालेला आहे. तर पहिला हा जो अल्फाबेट आहे तो दुसऱ्या ठिकाणी गेला. या ठिकाणी पहा पहिला हा कुठं ठिकाणी गेला दुसऱ्या ठिकाणी गेला का नाही हा पहिल्याच ठिकाणी आहे. पहिला हा कुठे गेला दुसऱ्या ठिकाणी गेला पहिला हा कुठे गेला दुसऱ्या ठिकाणी गेला म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 काय आहे चुकीचा आहे. पहिला हा दुसऱ्या ठिकाणी गेला नाही. प्रश्न क्रमांक 100 एका शाळेतील क्रिकेट खेळाडूंची संख्या 30 व कबड्डी खेळाडूंची संख्या 15 आहे. त्या शाळेत कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळणारे 5 आहे तर शाळेत फक्त कबड्डी खेळणारे किती पहा. आता इथं 2 खेळ खेळणारे व्यक्ती आहे तर पहिला खेळ आणि दुसरा खेळ अशी मांडणी करायची. तर समजा पहिला खेळ कोणता आहे म्हणते क्रिकेट पहिला खेळ क्रिकेट आहे आणि दुसरा खेळ कोणता आहे कबड्डी आहे. तर लक्षात घ्या. तर आता काय म्हणते तर 30 तर क्रिकेट खेळाडूंची संख्या 30 आहे. तर फक्त हा शब्द लिहिलेला नाही तर हा शब्द कुठे लिहायचा बाहेर लिहायचा आपला गोलच्या बाहेर लिहायचा वर्तुळाच्या बाहेर लिहायचा. कबड्डी खेळणारे किती आहे म्हणते कबड्डी खेळणारे किती आहे म्हणजे 15 आणि दोन्ही खेळणारे 5 आहे म्हणजे आपण इथं 5 लिहू. तर आता क्रिकेट खेळणारे एकूण किती पाहिजे आपल्याला 30 त्यामध्ये 5 पहिलेच आहे म्हणजे 30 मध्ये पहिले 5 आहे तर म्हणजे इथे कितीला लागन 25 25 आणि 5 किती होते 30. मग कबड्डी खेळणाऱ्यामध्ये एकूण 15 आहे तर एकूणपैकी 5 पहिलेच आहे मग इथं काय उरलेले 10. तर मग हे जे समजा इथं फक्त हे जे संख्या आहे हे काय दर्शवते फक्तची संख्या दर्शवते. तर शाळेत फक्त कबड्डी खेळणारे किती येणार 10 म्हणजे पर्याय क्रमांक 1 10.